नमस्कार मित्रांनो, हे पाहू शकता संध्याकाळच्या 7 वाजलेले आहेत. अंधार पडायला लागलेला आहे आणि हे पाहू शकता आपण काय केलेलं आहे, दिवसभर थोडं बाहेर गेलेलो होतो, थोड्याशा भुकेजलेल्या होत्या. तर आपण स्मार्ट नेपियर जे आहे ते कट करून टाकलेलं आहे आणि पलीकडे पिल्यांना पण ठेवलेला आहे. पाहू शकता कशा प्रकारे खातात. मित्रांनो, शेळीपालनामध्ये बरेच शेळीपालक जे आहेत त्यांना माहिती पाहिजे नसते किंवा आपण करू शकतो का नाही, किंवा जे खरी माहिती आहे, जे रिअल माहिती आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता भरपूर शेळीपालन चालू होतात आणि बंद पण पडतात. तर मित्रांनो, आपण असंच चालू केलं आहे, आपल्याकडून एक छोटासा प्रयत्न चालू केलेला आहे की ज्यांना कोणाला शेळीविषयी पाहिजे, ते बेमध्ये निशुल्क पाहिजे, ते आपली संपर्क शकता किंवा आपल्या शेडला भेट देऊ शकता. आणि ह्यातले काय अडचणी येतात, नवीन पालन चालू केल्यावर काय अडचणी येतात किंवा शेळी कोणती निवडावी, आपल्या अनुभवातून आपण त्यांना पाहिजे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो आपण. किंवा तुम्ही कमेंट करा की तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे. कारण काय, आपल्या ह्याच्या आधी आपण शेळीपालन केलेलं होतं शिरोईमध्ये, ते आणि गावरांमध्ये केलं तर बंदिस्तमध्ये, पण ते आपण बंद केलं. आता हे नवीन आपण शेळीपालन चालू केलेलं आहे, प्युअर गावरांमध्ये चालू केलेलं, म्हणजे आपल्या प्युअर उस्मानाबादीमध्ये चालू केलेलं आहे. तर ज्यांना कुणाला माहिती पाहिजे नसेल की आपण शेतकऱ्यांसाठी की त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये, ह्यासाठी आपण ही मोहीम राबवत आहोत. ज्यांना कुणाला माहिती पाहिजे ते आपल्याशी संपर्क करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण घेतल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. जय किसान.